आपण न्यू टॉपिक चालू करतोय. टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. आता हा प्रोबॅबिलिटी आणि सेट बऱ्यापैकी सिमिलरिटीज आहेत म्हणून तो टॉपिक चालू केला आहे. आता याच्यात काय बघतोय बघा. सपोज रँडम एक्सपेरिमेंट, काय डेफिनेशन्स बघायच्यात. सपोज ॲन एक्सपेरिमेंट हॅव्हिंग मोर दॅन वन आउटकम, ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन बट दे आर ॲक्च्युअली the actual result cannot be predicted. Such an experiment is called a random experiment. म्हणजे आता एखाद्या एक्सपेरिमेंटला रँडम कधी म्हणायचं तर ज्याचा आउटकम आपल्याला माहिती आहे. आउटकम इज नोन. इज काय आहे? नोन आहे. बट काय येणार आहे? प्रेडिक्शन इज नॉट नोन. समजा एक कॉइन टॉस केला. अ कॉइन इज टॉस. काय काय येणार आहे हे माहिती आहे आपल्याला. काय येणार आहे? हेड आणि टेल येणार आहे हे माहिती आहे. पण नेमकंच काय येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्या इव्हेंटला काय म्हणायचं? तो जो टाईप आहे त्याला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे असं एक्सपेरिमेंट की ज्याचं आउटकम आपल्याला माहिती आहे पण आपण अंदाज त्याचं 100% हेच येणार आहे हे आपण सांगू शकत नाही. समजा आता डाय थ्रो केला. बघा काय येणार? एक तर 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल. ह्यापैकी आयदर काहीतरी मिळेल आपल्याला. पण फिक्स सांगणार का मला एकच मिळणार आहे किंवा 2च मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही. त्या एक्सपेरिमेंटला कुठलं एक्सपेरिमेंट म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट म्हणायचं. नाव आउटकम. नेक्स्ट डेफिनेशन बघायची ती. आउटकम म्हणजे काय? ऑल पॉसिबल रिझल्ट्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द आउटकम्स ऑफ द एक्सपेरिमेंट. मग इथे एक्झाम्पल पण दिलं बघा. काय? अ डाय इज थ्रोन. आउटकम्स आर काय येतात? 1 2 3 4 5 6. जर कॉइन टॉस केलं तर त्याचे आउटकम्स 2 काय काय? हेड मिळेल किंवा काय मिळेल? टेल. हा सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस आपल्याला माहीत असणं सगळ्यात जास्त गरजेचं. आता व्हॉट इज सॅम्पल स्पेस? द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. काय सांगते बघा. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. द सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और ओमेगा. बघा आता डाय थ्रोन केलाय मी. अ डाय इज थ्रोन. मग आउटकम्स काय आले? येस इज द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय आला? येस. तर 1 2 3 4 5 आणि 6 हा काय आला? आपला सॅम्पल स्पेस आला. किंवा 2 कॉइन टॉस केल्या त्याचा सॅम्पल स्पेस काय काय येतो बघा. एकतर एच एच येईल, एच टी येईल, टी एच येईल किंवा टी टी येईल. हा काय झाला? त्याचा सॅम्पल स्पेस झाला. कधी? 2 कॉइन्स आर टॉस. जर 2 कॉइन टॉस केल्या तर त्याचा आउटकम हा येतो. तो आउटकम पण आला आणि ह्या आउटकमचा जो सेट आहे त्याला काय म्हणायचं? सॅम्पल स्पेस. नाव इव्हेंट. आता अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲन इव्हेंट. म्हणजे आता ह्यातला हा 1 हा एक काय झाला? इव्हेंट झाला. 4 हा काय झाला? एक इव्हेंट झाला. बघा 1 इज अ इव्हेंट, 4 इज ऑल्सो इव्हेंट. म्हणजे आउट सॅम्पल स्पेसमधला सबसेट. सबसेट ऑफ कोणाचा? सॅम्पल स्पेस. इज काय असतो? इव्हेंट असतो. नाव फेवरेबल आउटकम म्हणजे काय? अँड आउटकम्स दॅट बिलॉंग्स टू द स्पेसिफाईड इव्हेंट इज कॉल्ड द फेवरेबल आउटकम्स. म्हणजे त्यातला एखादा स्पेसिफाईड मला करायचं. मला 2च पाहिजे. 2च पाहिजे. इज अ काय झाला? फेवरेबल आउटकम. इज काय झाला? फेवरेबल आउटकम झाला. त्याला काय म्हणायचं? फेवरेबल आउटकम. आता ह्या इव्हेंटचे काही टाईप्स आहेत. कुठले कुठले टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे. इव्हेंटचे टाईप्स बघा कुठले कुठले आहेत. अँड एलिमेंटरी इव्हेंट. एखादा इव्हेंट एलिमेंटरी कधी असतो? तर बघा अँड इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल आउटकम इज कॉल्ड अन एलिमेंटरी इव्हेंट. म्हणजे एखाद्याचा आउटपुट एकच आहे. समजा कॉइन टॉस केलाय. फक्त हेडसाठी काय येणार आहे? हेड बरोबर एकच येईल ना. एकदाच हेड येईल. त्याला काय म्हणायचं? एलिमेंटरी
इव्हेंट झाला तो. कुठला इव्हेंट झाला? एलिमेंटरी. आता सर्टन इव्हेंट म्हणजे काय? द सॅम्पल स्पेस इज कॉल्ड द सर्टन इव्हेंट. सॅम्पल स्पेसलाच काय म्हणायचं? सर्टन इव्हेंट. का म्हणायचं? तर ऑल पॉसिबल आउटकम्स आर फेवरेबल आउटकम्स. दॅट इज इव्हेंट कन्सिस्ट ऑफ द होल सॅम्पल स्पेस. इव्हेंट कन्सिस्ट ऑफ होल सॅम्पल स्पेस, त्याला काय म्हणायचं? सर्टन इव्हेंट. आणि थर्ड आहे इम्पॉसिबल इव्हेंट. आता एखादा इव्हेंट इम्पॉसिबल कधी असतो? तर an empty set is called the impossible event. का? तर as no possible outcome is favorable. बघा, एक कॉइन टॉस केला, देन हेड पण येणार नाही, नायदर हेड ऑर नॉर टेल, असं हे काय असणार? हे याची पॉसिबिलिटी किती आहे? इट इज अ इम्पॉसिबल. इट इज अ इम्पॉसिबल. आता कॉइन स्टँडिंग पोझिशनमध्ये पाहिजे. मग आता स्टँडिंग पोझिशनचा आपण इव्हेंट कन्सिडरच करत नाही आहे, स्टँडिंग पोझिशन. मग त्याला काय म्हणणार आपण? दिस इज द इम्पॉसिबल काय झाला? आपला इव्हेंट झाला. त्या इव्हेंटला काय म्हणायचं? इम्पॉसिबल इव्हेंट. आता काही अल्जेब्राज बघायचे आहेत आपल्याला. द इव्हेंट्स आर सबसेट्स ऑफ द सॅम्पल स्पेस. द अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स युजेस ऑपरेशन्स इन सेट थेरी. सेट थेरीमध्ये जे काय ऑपरेशन्स होते ते सगळे ऑपरेशन्स आपल्याला इव्हेंटसाठी यूज करता येतात. टू डिफाईन न्यू इव्हेंट्स इन टर्म्स ऑफ नॉन इव्हेंट. आता अल्जेब्रा म्हणजे काय? तर डिफाईन न्यू इव्हेंट्स करायचे आहेत आपल्याला. त्यातला फर्स्ट बघितला आपण. बघा काय फर्स्ट सांगतो? द युनियन ऑफ टू इव्हेंट्स. युनियन ऑफ टू सेट्स आपल्याला माहिती आहे. सेम त्याच बेसवर काय आहे आपलं? युनियन ऑफ टू इव्हेंट्स आहे. काय सांगतं? लेट ए अँड बी are two events in the sample space. The union of A and B is denoted as A union B and is the set of all possible outcomes that belongs to at least one of the A and B. बघा, फॉर एक्झाम्पल घेतो मी. यस हा सॅम्पल स्पेस घेतला. काय घेतला? 1 2 3 4 5 6 इथपर्यंत घेतला. ए घेतला काय? नंबर लेस दॅन 2 घेतला. लेस दॅन 2 म्हणजे एचे एलिमेंट्स काय आले? 1 2 आले. बी नंबर लेस दॅन 4 घेतला. मग बीचे एलिमेंट्स काय आलेत? बघा 1 2 3 4. आता ह्याचं युनियन म्हणजे काय येणार? ए युनियन बी म्हणजे दोन्हीमधले एलिमेंट्स कुठले कुठले येतील? 1 2 3 4. दिस इज कॉल्ड काय म्हणायचं याला? युनियन ऑफ टू सेट म्हणायचं. युनियन ऑफ टू सेट हा झाला युनियन ऑफ टू सेट. नाव त्यातलाच एक प्रकारे काय? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. EXHAUSTIVE इव्हेंट्स म्हणजे काय? टू इव्हेंट्स ए अँड बी इन द सॅम्पल स्पेस आर सेड टू बी एक्झॉस्टिव्ह. कधी? जर युनियन हा काय येतो? सॅम्पल स्पेस बरोबर येतो. जर युनियन आणि सॅम्पल स्पेस दोन्ही सेमच आले तर त्या इव्हेंटला काय म्हणायचं? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणायचं. कुठले इव्हेंट्स म्हणायचं? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. मग फॉर एक्झाम्पल घेतले बघा, बी हा सेट घेतला आहे, ऑड नंबरचा सेट आहे, 1 3 5 घेतला. ए हा सेट घेतला, कुठला? इव्हन नंबरचा सेट घेतला आहे. मग त्याचं युनियन काय आलं? ए युनियन बी बरोबर काय आलं? 1 2 3 4 5 6. त्यालाच काय? तोच आहे कसा आपला सॅम्पल स्पेस. त्यालाच कुठले इव्हेंट्स म्हणायचं? कुठले? तर एक्झॉस्टिव्ह. कुठले इव्हेंट्स आहेत हे? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स आहेत. आता नेक्स्ट ऑपरेशन बघायचं आपल्याला काय? तर इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट्स. लेट ए अँड बी आर टू इव्हेंट्स इन द सॅम्पल स्पेस अँड द इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी इज द इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ outcomes that belongs to both the events A and B. The intersection ह्या फॉर्ममध्ये काय केलं जातं? डिनोट केलं जातं. मग त्याचं एक्झाम्पल घेतलं बघा. अ डाय इज थ्रोन दॅट इज सॅम्पल स्पेस काय आला? 1 2 3 4 5 6. सेट ऑफ एलिमेंट्स डिव्हिजेबल बाय 3. मग त्याचे किती आले? 1 आणि 3 आले. सेट ऑफ एलिमेंट्स बी घेतला डिव्हिजेबल बाय 6. ते काय आले? 1 आणि 6. मग त्याचं इंटरसेक्शन काय लिहिलं बघा? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू 1 आलं. फॉर एक्झाम्पल बघा, a coin is tossed 2 times.
मग काय येणार बघा, सॅम्पल स्पेस एस बरोबर एच एच टी टी एच टी आणि टी एच. ए घेऊया ॲटलिस्ट वन हेड घेऊया. मग एचे एलिमेंट्स काय येतील, ॲटलिस्ट वन हेड म्हणजे काय येणार, एच एच येईल, एच टी येईल आणि टी एच येईल. बी घेऊया काय, ॲटलिस्ट वन टेल घेऊया. बीचे एलिमेंट्स काय आलेत बघा आता, एच टी येतो, टी एच येतो, टी टी येतो. मग ह्याचं इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी बरोबर काय येणार बघा, एच टी आणि टी एच. दिस इज द इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट्स. आणि यातलं शेवटचं आता काय, तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. दोन इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कधी असतील, तर त्यांचा सॅम्पल्स, त्यांचं युनियन इंटरसेक्शन हे काय पाहिजे, एम टी सेट पाहिजे. त्यालाच काय नाव दिलं बघा, डिसजॉईंट सेट्स म्हणतात. त्याच सेटला कुठलं नाव दिलं आहे, दीज आर द डिसजॉईंट सेट्स. याच सेटला कुठलं सेट म्हणायचं, डिसजॉईंट सेट. म्हणजेच काय, दॅट इज द इंटरसेक्शन इज काय येतं, एम टी येतं. आणि शेवट आहे तो कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स. दोन इव्हेंट्स कॉम्प्लिमेंटरी कधी असतात, तर इट इज डिनोटेड ॲज ए युनियन बी इज इक्वल्स टू सॅम्पल स्पेस ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू एम टी सेट. इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ए सी. हे झालं कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स. जे सेटमध्ये आपण बघितलं सेम त्याच टाईपमध्ये बघायचं. आता खाली काय दिलं, ऑपरेशन्स आणि त्याचं मिनिंग दिलं बघा. ए कॉम्प्लिमेंटरी म्हणजे नॉट ए घ्यायचा. ए युनियन बी म्हणजे काय, ॲटलिस्ट वन ऑफ ए अँड बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, बोथ ए अँड बी. आणि ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी म्हणजे एक्झॅक्टली वन ऑफ ए अँड बी. आणि आता शेवटचं काय, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, नायदर ए नॉर बी. हे झाले आपले ऑपरेशन्स ऑफ अ इव्हेंट्स. आणि हा झाला